तर आज आपण विदर्भात गाडीवर मिळतो तसा कुरकुरीत वडा कसा करायचा तेच बघतोय. हा जो वडा आहे दोन प्रकारे केला जातो. एक तर बरबटीची डाळ वापरून किंवा मग जी ही पद्धत शेअर केलेली आहे ती पद्धत वापरून सुद्धा करतात. तर यासाठी अर्धा कप मूग डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे. भिजल्यानंतर यातील पाणी निथळून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली पत्ताकोबी, बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली कोथिंबीर, आवडीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, इथे मी थोडेसे धने, बडीशेप आणि जिरं कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक छोटी वाटी मैदा आणि एक छोटी वाटी बेसन घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मैदा व बेसन जास्त प्रमाणात नाही घालायचं. हे मिश्रण थोडंसं सैलसर असल्यामुळे मोठ्या आकाराचे वडे थापता येत नाही. त्यामुळे हे जे वडे आहे आपल्याला 2 बॅचेसमध्ये तळायचे आहे. अगोदर आलूबोंड्यासारखे गोळे तयार करून तेलामध्ये अधर कच्चे तळून घ्यायचे. हे वडे तळताना तेल चांगल्यापैकी गरम असायला हवं आणि मग मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. हे अर्धे शिजल्यावर काढून घ्यायचे. हे वडे काढून झाल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार हाताने किंवा मग पावभाजी मॅशरने चपटे करून पुन्हा एकदा तळून घ्यायचे आहे. यामुळे वड्याला छान असा मोठा आकार येतो. पुन्हा तळल्यामुळे ते जास्त कुरकुरीत होतात आणि जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. तर गाडीवाले हीच ट्रिक वापरतात. अशा प्रकारे जर कोणताही तळणीचा प्रकार तुम्ही डबल तळला की तो जास्त कुरकुरीत होतो आणि जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहतो. तर इथे मी सर्व वडे तळून घेतलेले आहे. छान असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. हे जे वडे आहे तर्री बरोबर तसेच फोडणीचं ताक किंवा कढी बरोबर सर्व केले जातात. खूप छान लागते. वडे प्लेटवर कुस्करून घ्यायचे, त्यावर तर्री आणि कढी घालायची आणि गरमागरम खायचे. एक नंबर लागतात. नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.